नमस्कार. काल सकाळी रस्त्याने जाताना आमची एक विद्यार्थिनी शंकर भगवानला फुलं घेऊन आली होती आणि मी तिला सहज विचारले, बेटा, हे जे फूल तो देवाला वाहत आहे, हे तू का वाहत आहे? तिनं सांगितलं, पुण्य मिळावे म्हणून. मी तिला सांगितले, बेटा, पुण्य मिळावे म्हणून हे तर योग्यच आहे, पण हे फूल देवाला ह्या कारणानं व्हायचं की ह्या फुलात जसा सुगंध आहे तसं आपल्या जीवनात तो सुगंध आला पाहिजे. हे फूल जसं टवटवीत आहे, तेजस्वी दिसतं, तसं आपलं जीवन तेजस्वी झालं पाहिजे. हे फूल जसं परमेश्वर आपल्या गळ्यात धारण करतो, म्हणजे हे फूल जसं परमेश्वराला आवडतं तसं आपलं जीवन परमेश्वराला आवडलं पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे. हा संदेश आपल्याला ह्या फुलातून घ्यायचा आहे. बेटा, तुझ्या हातात अगरबत्ती सुद्धा आहे, तो अगरबत्ती देवाला का लावते? तिने सांगितलं, सर, अगरबत्ती ह्या कारणाला लावते, पुण्य घडावे म्हणून. म्हणलं, बेटा, पुण्य घडावे म्हणून तर तू अगरबत्ती लाव, हा तुझा भाव आहे, ह्याच्यात काही वाईट नाही. पण अगरबत्ती लावताना तू अगरबत्तीकडे बघ. अगरबत्ती जळते आणि जळू 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 तिची राख होते आणि दुसऱ्याला ती सुगंध देते. याच्यातून एक सुविचार तयार होतो, बेटा, खरं समाधान भोगाट नसून त्यागात आहे. म्हणून या अगरबत्तीपासून आपल्याला शिकण्यासारखे आहे की दुसऱ्यासाठी जगा. जर तुम्ही दुसऱ्यासाठी जगणार तर तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल, सुगंध निर्माण होईल. स्वतःसाठी जगतो तो पुरुष, दुसऱ्यासाठी जगतो तो महापुरुष. हा संदेश या अगरबत्तीतून. तसंच आपण मग नंतर विचार आला की धर्माचं पालन आपण अंधश्रद्धेतून न करता जर श्रद्धेतून केलं, विज्ञानातून केलं तर आपल्या जीवनातून खूप आनंद निर्माण होईल. कारण कसं, रावणाला 10 तोंड होते का? हनुमानाने डोंगर उचलला होता का? कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता का? कृष्णाला 16,108 बायका होत्या का? सगर राजाला 60,000 मुलं होते का? परमेश्वराच्या मंदिरासमोर कासव का? गणपती का बसावा? गणपतीच्या डोळ्याचं महत्त्व काय? सोंडीचं महत्त्व काय? पोटाचं महत्त्व काय? अंकुशाचं महत्त्व काय? उंदराचं महत्त्व काय? मोदकाचं महत्त्व काय? ध्रुवाचं महत्त्व काय? शंकर भगवानच्या डमरूचं महत्त्व काय? सापाचं महत्त्व काय? हे सगळं 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 जर आपण विज्ञानातून जाणून घेतलं आणि जर बुद्धीला घासून जर परमेश्वराची भक्ती केली तर आपल्या जीवनात आनंद नाही, महा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे तिला सांगतात. त्या ताईला खूप आनंद झाला आणि तिने सांगितलं की सर, हे खरोखर आपल्याला समजायला पाहिजे, तुमच्याकडून समजून घेणार. आपण बंधूंनो, धर्माची व्याख्या आहे, धर्माची व्याख्या आहे नैतिक मूल्याची जोपासना करणारा मार्ग म्हणजे धर्म आहे. आणि हा धर्म जर तुम्ही विज्ञानातून कधी समजून उमजून बुद्धीला घासून जर कधी शिकला, जर धर्माचं पालन केलं तर आपल्या जीवनात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.